दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुटप्रिंट आधारशी लिंक होतील, चंद्रकांत पाटलांनी सांगितला. पोलिसांचा ॲडव्हान्स तपास. राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा लागला आणि या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेतले नाहीत, तसेच पोलिसांकडून आंदोलकांना त्रास दिला जातो असल्याचं सांगत सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली आहे. तसेच कॉक्रोच जनता पार्टीला विदेशातून फंडिंग होत असल्याच्या आरोपावर त्यांनी थेट गृह मंत्रालयाकडे बोट दाखवत अमित शहाने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आता दिपकेंच्या या मागणीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि बॅलेट गन हल्ल्यामुळे गृहमंत्री अमित शहाने आज राजीनामा द्यावा अशी मागणी लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी आणि अभिजित दिपके यांनी केलेली आहे. यावर भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीची सुंदरता अशी आहे, तुम्ही देखील आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. आरोप केले म्हणजे सर्व खरं असतं असं नाही. दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे, तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. पोलिसांनी ज्यांना पकडलं ते कोणकोणत्या गुन्ह्यात होते त्याचं पोलिसांनी विश्लेषण केलेलं आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. एका मुक्त पत्रकाराने त्यांच्याच व्हिडिओत माहिती दिल्याचं सांगत पाटील यांनी दिल्ली पोलिसांकडून ॲडव्हान्स तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या व्हिडिओतील माहितीनुसार पोलिसांनी सांगितले, जंतर मंतर परिसरात पडलेले प्रत्येक दगड उचलले आहे, त्या दगडावर असणारे फुटप्रिंट आधाराशी लिंक होतील असा अजब दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका बाजूने राहुल गांधी आरोप करत आहेत, अमित शहा यांनी हा लाठीचार्ज करायला लावला. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आकडेवारी दिली. याबाबत पोलिसांना देखील प्रूफ करावं लागेल आणि राहुल गांधी यांना देखील प्रूफ करावं लागेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाहायला मिळतोय राहुल गांधींनी अमित शहाचा राजीनामा मागितलाय, कारण विद्यार्थ्यांच्यावर जे काही हल्ले झालेले आहेत ते अमित शहा यांच्या आदेशानुसार झाले अशा प्रकारचा गंभीर आरोप. ह्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की तुम्ही पण आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. आरोप केला याचा अर्थ तो खरा असतो असं नाही. आणि आरोप केल्यानंतर त्यांनी जी मागणी केली आहे ती पूर्ण होणं हे त्या तथ्यांशी जोडलेलं असतं. आता मला एक सांगा, दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट, तुमचे सगळ्यांचे परममित्र, माझे फारच परममित्र राहुल कुलकर्णींचा काल व्हिडिओ पाहिला तर आपल्याला चक्करच येईल ना. तर आपला राहुल कुलकर्णीवर आक्षेप काय आहे का बरं, ते तथ्यांच्या आधारेच बोलतायत. तर त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय. वाचलं तू माझगाव राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय. त्याच्या आदल्या विषयी एक आणखीन व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. राहुल कुलकर्णीचं तर खूप चाललंय. तर त्यातल्या आदल्या दिवशी ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. तर त्याच्या आधारे बहुतेक राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ आहे की ज्यात त्याने गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिलेल्या आहे की त्यातले कोण जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते. आता हे पण आहे ना, एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली आहे की ज्यामध्ये फॉरेन नॅशनल्स किती होते पासून आकडेवारी. मी नाही म्हणत आहे, ते पोलीस डिपार्टमेंट म्हणते ज्याच्या आधारे राहुल कुलकर्णीने व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधीने पण प्रूव्ह करावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.